रबाळे पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सेंट्रल युनिट क्राईम ब्रँचने आरोपी आदर्श म्हात्रे वय वर्ष 34 राहणार अलिबाग याला अटक केलेली आहे. या आरोपीवर महिलांना फसवून त्यांची आर्थिक फसवणूक करून तसंच त्यांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करून त्यांची फसवणूक केल्याचे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. 2025 मध्ये 1 गुन्हा, 26 मध्ये 4 गुन्हे असे सध्याचे 5 गुन्हे दाखल आहे आणि पूर्वीचे 2023 पूर्वीचे 10 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आरोपी हा इस्रोमध्ये सायंटिस्ट आहे किंवा PWD मध्ये उच्च अधिकारी आहे. या प्रकारची बनावट प्रोफाईल मॅट्रिमोनियल साइट्स शादी.com सारख्या आणि टिंडर ॲप या ठिकाणी क्रिएट करून ज्या महिला उच्च शिक्षित आहेत, ज्यांना गल्लेलठ्ठ पगार आहेत आणि ज्या एकट्या आहेत, ज्यांचा डायव्होर्स झालेला आहे, अशा महिलांना आरोपी स्वतःच्या जाळ्यात ओढत होता. त्यांना सुरुवातीला आर्थिक गुंतवणुकीचा आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लाटत होता. महिला सिलेक्ट करण्यासाठी तो पर्टिक्युलरली ज्या महिलांचं बँक अकाउंट ॲक्सिस बँक असेल, HDFC असेल किंवा ICICI असेल, ज्या ठिकाणी इन्स्टंट प्री अप्रूव्ड लोन मिळतं, अशाच महिलांना तो सिलेक्ट करत होता. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या फॅन्टसी दाखवून त्यांच्याशी जवळीक तो साधत होता. यामध्ये आरोपींनी वेगवेगळी 12 नावं धारण केल्याचे पण निष्पन्न झाले आहे आणि त्यासाठी बनावट ID कार्ड आणि आधार कार्ड बनवल्याचं सुद्धा निष्पन्न झालेलं आहे. यामध्ये आरोपीने मिळवलेला पैसा हा पंचतारांकित हॉटेलमध्ये हा खर्च करत होता. त्याच पद्धतीने गोव्यामध्ये कॅसिनोमध्ये जाऊन ह्या पैशांनी तो मौज मजा करत होता. यामध्ये आत्तापर्यंत रबाळे पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये 6 साक्षीदार महिला आमच्या संपर्कात आलेल्या आहेत. त्यांची एकूण 96,97,000ची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि त्यापैकी जवळजवळ 89,40,000 रुपये आम्ही हस्तगत केलेले असून त्या पीडित महिलांना परत केलेले आहेत. धन्यवाद. ही फसवणूक 2019 पासून सुरू आहे. काही गुन्हे 2023 पर्यंत दाखल झालेले आहेत आणि आता ही 25 नंतर परत ही 5 गुन्हे दाखल झाले. यामध्ये मुख्यतः महिलांना हेच आव्हान आहे की फक्त टिंडर ॲप असेल किंवा मॅट्रिमोनियल साइट्स असेल, यामधल्या प्रोफाईलवर न जाता पूर्ण खातरजमा न करता कोणत्याही पुरुषाच्या आमिषांना त्या ठिकाणी बळी पडू नये. त्याचा पूर्व इतिहास तपासणं गरजेचं आहे, त्याची पूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच त्याच्यावर विश्वास दाखवणं गरजेचं आहे. जो दुसरा आरोपी आहे त्याचा कझिन आहे, हा करंजाडेचा राहणारा आहे. हा वयवर्ष 21 आहे. आरोपी स्वतःचं कुठलंही बँक अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन करत नव्हता. सर्व बँक ट्रान्झॅक्शन जे आहेत त्याच्या या भावाच्या बँक अकाउंटवर करत होता. पार्डन मी नाही, त्याच्यामध्ये पूर्णतः त्यांनी फेक आपले आयडेंटिटी कार्ड बनवलेले आहे, आपली फेक ओळख बनवलेली आहे. हा आरोपी पर्टिक्युलरली रबाळे पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपीचा सखोल तांत्रिक तपास हा सेंट्रल युनिटचे PI सुनील शिंदे करत होते आणि त्याच्यामध्ये तपासाच्या दरम्यान त्यांना असं आढळलं की ह्या आरोपीची वेगवेगळे अकाउंट्स आहेत आणि हा वेगवेगळ्या महिलांशी संपर्क केलेला आहे. याला यापूर्वीही 8 ते 9 गुन्ह्यांमध्ये अटक झालेली आहे आणि याचा सर्व पूर्व इतिहास कळाल्यानंतर याचा आम्ही नेमकी तो कुठे आहे याचा छडा लावला आणि त्याला अटक केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.